नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महिला दिनानिमित्त 5 मिनिटाचे सुंदर भाषण. आदरणीय उपस्थित मान्यवर, गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, मी कुमारी क्रांती. आपल्या सर्वांना माझा नमस्कार. आज आपण येथे एका अतिशय महत्त्वाच्या दिवसानिमित्त एकत्र आलो आहोत. आंतरराष्ट्रीय महिला दिन. महिला दिन हा फक्त एक दिवस साजरा करण्यासाठी नाही, तर महिलांच्या सामर्थ्याचा, त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. महिला म्हणजे फक्त आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी एवढेच नाही. महिला म्हणजे संस्कार, शक्ती, माया आणि त्याग यांचे सुंदर रूप आहे. घर असो, समाज असो किंवा देश, प्रत्येक ठिकाणी महिलांचे योगदान अमूल्य आहे. आपल्या संस्कृतीत तर स्त्रीला देवीचे स्थान दिले आहे. यंत्र, नार्यस्तु, पूज्यस्ते, रमत्वे, तंत्र, देवता असे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. म्हणजे जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो तिथे देवतांचा वास असतो. इतिहासात तर पहिले तर अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाने जगाला प्रेरणा दिली आहे. राणी लक्ष्मीबाई यांनी शौर्याचे उदाहरण घालून दिले. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी मोठा संघर्ष केला. आजही अनेक महिला विज्ञान, क्रीडा, राजकारण, उद्योग आणि शिक्षण या क्षेत्रात मोठे यश मिळवत आहेत. पण तरीही आपल्या समाजात महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लिंगभेद, शिक्षणाची कमतरता, सुरक्षिततेचे प्रश्न हे अजूनही अनेक ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे महिला दिन साजरा करताना आपण फक्त शुभेच्छा देऊन थांबायचं नाही, तर महिलांचा सन्मान, समान हक्क आणि संधी देण्याच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत. आपण सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की महिला सक्षम झाल्या तर कुटुंब सक्षम होते, कुटुंब सक्षम झाले तर समाज सक्षम होतो आणि समाज सक्षम झाला तर देश प्रगत होतो. म्हणून प्रत्येक मुलीला शिक्षण, स्वातंत्र्य आणि संधी देणे ही आपली जबाबदारी आहे. माझ्या भाषणाचा शेवट मी एका सुंदर वाक्याने करते. स्त्री ही कमजोर नाही, ती जीवनाची शक्ती आहे. स्त्री ही कमजोर नाही, तर ती जीवनाची शक्ती आहे. तिचा सन्मान करा, तिचे स्वप्न पूर्ण होऊ द्या. चला, या महिला दिनानिमित्त आपण सर्वजण एक संकल्प करूया. प्रत्येक महिलेला आदर देऊ, सन्मान, संधी देऊ आणि सुरक्षित समाज करू. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि यानंतर तुम्हाला कोणतं भाषण हवं आहे ते मला कमेंट करून सांगा. नक्की घेऊन येईल. बाय.